नमस्कार मित्रांनो, बंडूशा गायकवाड ऑफिशियल मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण शिकणार आहोत डिजिटल सेवा पोर्टल वरून डिश टीव्ही रिचार्ज कसे करावे। तर चला आपण सुरू करूया। सर्वात आधी आपले डिजिटल सेवा पोर्टल लॉग इन करून घ्या। लॉग इन वरती क्लिक करून आपला CSC ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे। त्यानंतर इकडे वरती सर्व्हिसेस टॅब आहे, यामध्ये आपल्याला DTH वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर डाव्या बाजूला DTH रिचार्ज वरती क्लिक करायचे आहे। यानंतर आपला ऑपरेटर आहे तो निवडून घ्यायचा आहे, आपल्याला ज्याही ऑपरेटरचा रिचार्ज करायचा असेल। तुम्ही इकडे बघू शकता, तुम्हाला एअरटेल DTH, डिश टीव्ही, सन डायरेक्ट टीव्ही, टाटा प्ले हे सर्व दिसत आहेत, परंतु व्हिडिओकॉन दिसत नाही मित्रांनो। तर व्हिडिओकॉन डिश टीव्हीचा रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला D2H रिचार्ज वरती क्लिक करायचे आहे व येथे त्यांचा व्हिडिओकॉन DTH चा कस्टमर ID टाकून घ्यायचा आहे, जो काही कस्टमरचा असेल तो। खालती एक ऑप्शन आहे जिथे रजिस्टर मोबाईल नंबर मागत आहे। जर कस्टमरकडे ID नसेल तर कस्टमरचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर फेच बिल वरती आपल्याला क्लिक करायचे आहे। फेच बिल वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कस्टमरचं पूर्ण नाव दिसतं, ते नाव बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या कस्टमर कडून। त्यानंतर कस्टमरला विचारा कितीचा रिचार्ज करायचा आहे आणि ती अमाउंट एंटर अमाउंट मध्ये टाकून घ्या। जसे की मी इकडे 300 रुपये टाकतो आहे। त्यानंतर आपला वॅलेट पिन टाकून पे वरती क्लिक करा। ठीक आहे, तर तुम्ही इकडे बघू शकता युअर रिचार्ज हॅज बीन सक्सेसफुल आणि इकडे अमाउंट दिसत आहे 300 रुपये। आता यावरती किती कमिशन आले मित्रांनो ते बघण्यासाठी तुम्ही इकडे डाव्या बाजूला या, खाली या आणि त्यानंतर इकडे ऑर्डर्स वरती जाऊन ऑर्डर हिस्ट्रीला क्लिक करा। इकडे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वरचा रिचार्ज D2H रिचार्ज मध्ये 300 दिसत आहे। ते डिटेल्स वरती क्लिक करून तुम्ही बघू शकता तुम्हाला किती कमिशन आलेलं आहे। तर इकडे तुमचं कमिशन दिसतंय 9 रुपये 60 पैसे 300 रुपये मध्ये आलेले आहेत। तर अशा प्रकारे डिश टीव्ही रिचार्ज केला जातो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।